Hello students, problem set 3 आपण स्टार्ट करतोय सर्कल्स आणि त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे फर्स्ट क्वेश्चन त्यामध्ये 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. हे तुम्ही स्वतः एकदा ट्राय करून घ्या आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर मला ते विचारून घ्या, म्हणजे मी एक्सप्लेन करेन. त्यातल्या फिफ्थ क्वेश्चन बद्दल मी आधी तुमच्याशी थोडंसं डिस्कस करतो. क्वेश्चन नंबर 5 प्रॉब्लेम सेट 3 क्वेश्चन नंबर फर्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्यातला फिफ्थ क्वेश्चन बघा. इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली हाऊ मेनी कॉमन टँजंट्स ऑफ देम कॅन बी ड्रॉन. इफ टू सर्कल्स टच एक्सटर्नली देन हाऊ मेनी कॉमन टँजंट्स कॅन बी ड्रॉन. याचं टेक्स्टबुकचा आन्सर चुकलेला आहे. हे बघा फिगर ठेवायचे, हे दोन सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली टच करतात. तर या दोघांना किती कॉमन टँजंट्स तुम्ही काढू शकता. एक इथे आहे टँजंट, ही दुसरी टँजंट आहे आणि थर्ड टँजंट इथे आहे. तर 3 टँजंट्स कॅन बी ड्रॉन असा आन्सर पाहिजे. टेक्स्टबुक मध्ये 2 दाखवले तर ते 3 टँजंट्स कॅन बी ड्रॉन. बाकी क्वेश्चन सोपे ते ट्राय करा. मी क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 2 बघा. line L touches a circle with center O at point P. O center है, line L tangent है at point P. Radius of circle is 9 cm. सर्कल ची रेडियस 9 cm आहे. म्हणजे जर मी OP जॉइन केलं तर हे OP डिस्टन्स किती असेल 9 cm असेल. रेडियस ऑफ सर्कल इज 9 cm. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज डिस्टन्स OP आणि y. व्हॉट इज डिस्टन्स OP आणि y असं म्हणलं. OP डिस्टन्स किती आहे आणि काय. तर ते OP डिस्टन्स 9 आहे कारण सर्कलची रेडियस 9 आहे म्हणून OP चे डिस्टन्स 9 आहे. त्यानंतर इफ OQ इक्वल्स 8 cm, डिस्टन्स OQ 8 cm असेल तर वेअर डज पॉइंट Q लाय असं विचारलं. O पासून म्हणजे सेंटर पासून Q 8 cm इतक्या डिस्टन्सवर आहे म्हणजे तो रेडियस पेक्षा कमी आहे. याचा अर्थ तो पॉइंट कुठे असला पाहिजे इन द इंटिरियर ऑफ द सर्कल असला पाहिजे. ठीक आहे. आता इथलं थर्ड क्वेश्चन मध्ये करेक्शन आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये करेक्शन आहे. इफ डिस्टन्स OR पाहिजे ते PQ च्या ऐवजी काय पाहिजे तर OR. करेक्शन करून घ्या. इफ डिस्टन्स OR इज 15 cm then how many locations of point R are on line L. Then how many locations of points are on line L असं पाहिजे. And at what distance will each of them be from point P. तर ते फ्रॉम पॉइंट P पासून तो किती अंतरावर असेल असं त्याने विचारलं. सगळ्यात पहिल्यांदा करेक्शन काय करा. इफ डिस्टन्स OR करा, OR इक्वल्स 15 करा. मग मी 1 बाय 1 एक क्वेश्चन पुन्हा बघून त्याचं तुम्हाला सोल्युशन सांगतो. बघा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपण लक्षात ठेवू. लाइन L is tangent. Line L is tangent to the circle with center O at point P. Therefore, segment OP perpendicular line L. Segment OP perpendicular line L. Next line. Since radius of the circle is 9 cm, comma, distance OP equals 9 cm. हा झाला पहिला क्वेश्चन. सेकंड काय विचारलं बघा. डिस्टन्स OQ इक्वल्स 8 cm and where does point Q lie असं विचारलं. बघा डिस्टन्स OQ equals 8 cm. Next line. Since distance OQ is less than radius, comma, point Q lies in the interior of the circle. Point Q lies in the interior of the circle. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही आता थर्ड क्वेश्चन वाचा, करेक्शन सह वाचा.
थर्ड क्वेश्चन बघा त्यातला. इफ डिस्टन्स OR, इफ डिस्टन्स OR इक्वल्स 15, आता O पासून R चं डिस्टन्स जर 15 असेल, 15 म्हणजे रेडियस पेक्षा जास्त असेल, तर हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट R ऑन लाईन L, R ऑन लाईन L, लाईन L वरती किती पोझिशन असतील आणि ॲट व्हॉट डिस्टन्स विल ईच ऑफ देम बी फ्रॉम पॉइंट P, आणि तो प्रत्येक पॉइंट P पासून किती अंतरावर असेल. आता मला सांगा, जर डिस्टन्स रेडियस पेक्षा जास्त असेल तर पॉइंट कुठे असणार आहे, तो एक्सटीरियर ऑफ द सर्कल मध्ये असणार आहे. मग समजा तुम्ही कंपास मध्ये 15 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घेतलं, O वरती कंपास ठेवला आणि जर दोन आर्क्स केल्या तर त्या अशा दोन आर्क्स इथे आणि इथे इंटरसेक्ट होतील, म्हणजे पॉइंट R ची एक पोझिशन इथं असेल आणि दुसरी पोझिशन जी असेल ती इथं असेल. दोन पॉसिबल पोझिशन्स आहेत की जिथं तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती असेल, 15 सेंटीमीटर असेल. तिथं पण असू शकेल ते 15 सेंटीमीटर. आता कसं मेन्शन करायचं लक्षात. डिस्टन्स OR equals 15 centimeter. Next time, since distance OR is greater than radius, point R lies in the exterior of the circle. Point R lies in the exterior of the circle. There are two possible positions. There are two possible positions of point R on line L. Point P, with a full stop. Point P lies on, point P नहीं, point R वर्ग. Point R lies on the left side of P and on the right side of P on line L. पॉइंट R लेफ्ट आणि राईट साइडला दोन्हीकडे असायची शक्यता आहे. मग तुम्हाला त्यांनी P पासूनचं ते डिस्टन्स किती असं विचारलंय. त्यासाठी इन ट्रायंगल OPR पायथागोरस थेरम वापरायचा. OR स्क्वेअर इक्वल्स OP स्क्वेअर प्लस RP स्क्वेअर किंवा PR स्क्वेअर. रिझन द्या थेरम ऑफ पायथागोरस. 15 स्क्वेअर इक्वल्स OP म्हणजे सर्कलची रेडियस आहे, 9 स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर किंवा RP स्क्वेअर. 15 स्क्वेअर 225 इक्वल्स 81 प्लस PR स्क्वेअर. 81 LHS मध्ये आणा. 225 minus 81 equals PR square. 144 equals PR square. Therefore, square root here, PR equals 12 centimeter. Therefore, point R is at a distance of 12 centimeter from P. Point R, PR distance तुम्हाला 12 मिळालं ना. PR इकडे पण PR 12 च मिळणार आहे. त्यामुळे point R is at a distance of 12 centimeter from point T. हे त्याचं फायनल आहे. Question number 3. M is the center of circle and segment KL is tangent segment. KL tangent segment आहे. त्यानंतर MK12 दिलेलं आहे. MK12 KL 6√3 दिलेलं आहे. व्हॉट इज द रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे ML विचारले आणि मेजर्स ऑफ अँगल K आणि अँगल M तुम्हाला विचारले. सोपा आहे क्वेश्चन. बघा थर्ड क्वेश्चन. सेगमेंट KL is tangent to the circle
with center M at point L, at point L. Therefore segment ML perpendicular segment KL, ML perpendicular KL, ह्याला टँजंट थिअरम असं म्हणलं तरी चालतं. टँजंट थिअरम, ठीक आहे. त्यानंतर MK ची लेंथ दिली तुम्हाला 12, LK ची लेंथ दिली 6√3. आता ट्रायंगल MLK मध्ये इन ट्रायंगल MLK पायथागोरस थेरम वापरा. MK स्क्वेअर इक्वल्स ML स्क्वेअर प्लस LK स्क्वेअर. रिझन द्यायचं त्याला थेरम ऑफ पायथागोरस. सांगा MK म्हणजे 12 स्क्वेअर इक्वल्स ML स्क्वेअर ॲज इट इज प्लस LK स्क्वेअर म्हणजे 6√3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. 12 स्क्वेअर 144, ML स्क्वेअर ॲज इट इज 6 चा स्क्वेअर 36, 6 चा स्क्वेअर 36, √3 चा स्क्वेअर 3, 36 3 जा 108, 6√3 चा स्क्वेअर नीट बघा. 108 मायनस करा. 144 मायनस 108 इक्वल्स ML स्क्वेअर. या दोघांचा डिफरन्स 36 इक्वल्स ML स्क्वेअर. Therefore ML equals 6. Therefore radius of the circle is 6 units. पहिला क्वेश्चन विचारला तुम्हाला, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. ठीक आहे. आता तुम्हाला अँगल M आणि अँगल K चं मेजर विचारलंय. मला सांगा यामध्ये ML हे डिस्टन्स तुम्हाला हाफ ऑफ MK दिसतंय का बघा. बघा सेकंड नंबर दाखवा. हियर ML इज हाफ ऑफ MK आहे का चेक कर. ML म्हणजे 6, MK म्हणजे 12, ML हाफ ऑफ 12 आहे का बघा. आणि हे जे LK आहे की LK हे डिस्टन्स √3/2 टाइम्स ऑफ MK आहे का बघा. चेक करा. हे डिस्टन्स आहे हे LK √3/2 टाइम्स ऑफ हे आहे का बघा. Therefore by the converse of theorem of 30 60 90 degree triangle, हा अँगल काय पाहिजे 30 आणि हा अँगल काय पाहिजे 60. कारण साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेन्यूज. आणि हा 90 डिग्री हे आपण आधीच मेन्शन केलं परपेंडिकुलर. मेजर अँगल K equals 30 degree and measure angle M equals 60 degree. Fourth question बघा. O is the center of the circle. O is the center of the circle. Segment AB and AC are tangent segments. AB आणि AC दोन्ही tangent segments आहेत. मग याचा अर्थ ह्याला जर आपण जॉईन केलं तर हा राईट अँगल असला पाहिजे आणि ह्याला जॉईन केलं तर हाही काय असला पाहिजे राईट अँगल असला पाहिजे. रेडियस ऑफ द सर्कल इज R. सर्कलची रेडियस R आहे. प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल ABOC इज स्क्वेअर. हा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. रेडियस किती आहे R आहे. हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे तर तो स्क्वेअर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. लेंथ AB इक्वल्स R दिलेलं आहे तुम्हाला. AB ची पण लेंथ R दिली आहे तुम्हाला. ओके. लेंथ AB इक्वल्स R दिलेलं आहे बघा. पुढे सर्कलची रेडियस R आहे, लेंथ AB इक्वल्स पण R. ठीक. ओके. सोपं आहे बघा. तिथं कळेल तुम्हाला. O इज the center of the circle with
SR units. Segments AC and AB are tangents to the circle at points B and C respectively. Therefore, OB perpendicular AB figure मध्ये बघा and OC perpendicular AC. Reason tangent theorem. ठीक है? बघा length OB equals length OC equals R. And the reason radii of same circle. आता मला सांगा टँजंट सेगमेंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट कसे असतात सांगा इक्वल असतात म्हणजे AB इक्वल्स AC इक्वल्स R कारण AB ची लेंथ तुम्हाला R गिवन मध्ये दिलेली. रिझन tangents from external point. Tangents from external point. म्हणजे चारही डिस्टन्सेस आर दिले की नाही बघा. Therefore OB equals OC equals AB equals AC equals R. म्हणजे जेव्हा चार साइड्स कॉन्ग्रुएंट होतील, चारही साइड्स जेव्हा कॉन्ग्रुएंट होतील तेव्हा तो रोम्बस असला पाहिजे. चार साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर. Therefore क्वाड्रिलॅटरल नाव काय तुम्ही घेतलं बघा तिथं ABOC. क्वाड्रिलॅटरल ABOC इज अ रोम्बस. चारही साइड कॉन्ग्रुएंट झाली की तो रोम्बस होतो. पण रोम्बस मधला एक अँगल जर 90 डिग्री असेल तर तो काय होतो स्क्वेअर होतो. बट मेजर अँगल कुठलाही एक 90 डिग्री बघा त्यातला ABO equals 90 डिग्री. Therefore quadrilateral ABOC is a square. चार साइड्स कॉन्ग्रुएंट असले की तो फक्त रोम्बस. पण रोम्बस मधला एक अँगल 90 डिग्री झाला की तो मात्र काय होतो स्क्वेअर होतो. यासाठी मी तुम्हाला 9वीत असताना सारखं सांगत होतो क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज कडे फार व्यवस्थित लक्ष द्या. ते तुम्हाला असे कायम लागतात. नुसतं आत्ताच नाही 11वी 12वीत पण कायम लागत असतात. लक्षात ठेवा. Question number 5. In the figure 3.85, quadrilateral ABCD is parallelogram. बाहेरचा quadrilateral parallelogram आहे. It circumscribes म्हणजे त्याला आत इन्स्क्राइब केलेला आहे अशा अर्थाने. It circumscribes the circle with center T. त्या पॅरलोग्रामच्या आत एक सर्कल काय केलेलं आहे सर्कमस्क्राइब केलेलं आहे. सर्कमस्क्राइब केले त्या पॅरलोग्रामच्या आतमध्ये. सर्कल विथ सेंटर टी. पॉइंट EFGH आर टचिंग पॉइंट्स. EFGH हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत, टचिंग पॉइंट्स. AE ची लेंथ 4.5 आहे. बघा AE हे डिस्टन्स 4.5 आहे. BE ची लेंथ 5.5 आहे. तर AD ची लेंथ काय असं तुम्हाला त्यांनी विचारलं आहे. AD ची लेंथ काय असं विचारलं आहे. ठीक आहे. सोपा आहे क्वेश्चन बघा. पण थोडीशी लेंथ मोठी पण सोपा. लक्षात 5 नंबर. क्वाड्रिलॅटरल ABCD is parallelogram given. ठीक है. A circle with center T. A circle with center T is किंवा सर्कमस्क्राइब हा शब्द सोपा करून घेतो मी तुम्हाला. A circle with center T touches हे सगळ्यात सोपं. touches the sides of parallelogram
at points E, F, G and H. A circle with center D touches the sides of parallelogram at points E, F, G and H. Next, AE equals 4.5 and BE equals 5.5 given. फक्त मीटर सेंटीमीटर काय आहे का बघायला का नाही. आता एकदाच ते आपण स्टेटमेंट लिहूया. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट आर इक्वल इन लेंथ्स. म्हणजे मला ते 4 ठिकाणी वापरायचं आहे टोटल, म्हणून एकदाच वापरूया. बघा, the tangent segments drawn to a circle from an external point are equal in lengths. Therefore, आता फिगर काय लक्षात आहे. Therefore, AE equals AH equals 4.5. So, AE equals AH equals 4.5. BE equals BF equals 5.5. इथंच लिहितो. BE equals BF equals 5.5. DH equals DG equals X. DH equals DG equals X. CG equals CF equals Y. CG equals CF equals Y. ओके. आता पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स कशा असतात सांगा. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. बघा, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे याचा अर्थ AB आणि DC इक्वल असले पाहिजेत किंवा DC आणि AB इक्वल असले पाहिजेत. Therefore DC equals AB. मग DC म्हणजे काय सांगा, फिगर मध्ये बघून सांगा. X plus Y. आणि AB म्हणजे काय सांगा. AB म्हणजे 4.5 plus 5.5. Therefore X plus Y is equal to 10. इक्वेशन 1. आता मला सांगा, जसं AB आणि DC इक्वल आहे तसं AD आणि BC पण इक्वल आहेत की सांगा. AD आणि BC ह्याच्याच खाली कंटिन्यू करायचं मला. फक्त इथे लिहितो. ऑल्सो म्हणायचं. ऑल्सो AD इक्वल्स BC. इथं वरती लिहिलंय आपण अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे AD आणि BC देखील इक्वल असले पाहिजेत. मग आता AD ची लेंथ किती आहे सांगा. X plus 4.5. BC ची लेंथ किती आहे सांगा. BC ची लेंथ Y plus 5.5. Y plus 5.5. मग Y LHS मध्ये येणार. X minus Y हे LHS मध्ये येईल. 5.5 minus 4.5. Therefore X minus Y is equal to 1. Equation 2. X plus Y equals 10 and X minus Y equals 1. असे तुम्हाला दोन इक्वेशन्स मिळतात. ओके. आता मी हे एकाकडे लिहून सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार. इक्वेशन्स 1 आणि 2 आपण काय करायचे, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. एकात x प्लस y एकात x मायनस y. नुसतं ऍड केलं तरी y कॅन्सल होईल. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. x plus y is equal to 10 and x minus y is equal to 1. and आम्ही ऍड करणार. x plus x 2x, y कॅन्सल झाले, प्लस मायनस. 10 plus 1 11,
2 ने डिवाइड केल्यानंतर x इक्वल्स 11/2 म्हणजेच 5.5 म्हणजेच किती 5.5. बस आपल्याला y काढायची गरज नाही आता. का माहिती का त्याने विचारलं काय सांगा, फाइंड क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फाइंड एडी विचारलंय. मग मला सांगा एडीच्या लेंथ मध्ये 4.5 प्लस x आहे आणि आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. बस त्याच्या खाली आता एडी काढा. देअरफॉर एडी इक्वल्स सांगा x प्लस किती 4.5. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 5.5 प्लस 4.5 ऍडिशन 10 युनिट्स. सो एडी ची लेंथ किती मिळाली तुम्हाला 10 युनिट्स मिळाली. लेंथ एडी इक्वल्स 10 युनिट्स. ओके, लक्षात आलं सगळ्यांना. आता राहिलेले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत.